रस्त्यावरील एका छोट्याशा गावचा एक मुलगा. घरची वडिलांनी कमवलेली 30 एकर शेती. जन्मभर ही शेती आणि तिचा विकास करत राहणं या मुलाला सहज शक्य होतं. पण काहीतरी करून दाखवण्याची उर्मी, मनगटातली ताकद, उसळणारं तरुण रक्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बळावलेला स्व, यामुळेच हा मुलगा वेगळा घडला, मोठा झाला आणि पुढे सातत्याने त्याने स्वतःसोबतच शेतकरी बांधवांचाही विकासच साधला. अर्थातच ही यशोगाथा आहे पुरस्कार प्राप्त लेखक गौतम कोतवाल लिखित कृषीरत्न या पुस्तकातील श्री पांडुरंग आबाजी राऊत यांची. सामान्य म्हणून जन्माला येऊन असामान्य कर्तृत्व गाजवत श्री पांडुरंग राऊतांनी आपल्या मित्रांच्या साथीने ग्रामीण भागात श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याची उभारणी केली. हा श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना आज ग्रामीण भागाच्या विकासात मोलाची भर घालतोय. सामान्य घरातील एका सच्च्या स्वयंसेवकाने स्वतःलाच खेड्याकडे चला अशी हाक दिली आणि या भव्य अशा साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचा विकास साधला, अनेकांना रोजगार मिळवून दिला. या संपूर्ण कारखान्याची धुरा ते आपल्या खांद्यावर अगदी लीलया पेलत आहेत. पण त्यांचा हा संपूर्ण प्रवास अतिशय धाडसी आणि डोळे दिपवून टाकणारा आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांना अनेक स्नेही आणि सहृदय माणसांची मोलाची साथ लाभली. योग्य वयात झालेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार वेळोवेळी कामी आले, असं श्री राऊत अगदी प्रांजळपणे सांगतात. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये समाज लागतो आणि आपण प्रत्येक जण त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या याच वाक्याचा आदर्श घेऊन त्यांनी उल्लेखनीय असं समाजकार्य देखील केलंय. चला श्रोते हो, कार्यमग्नता म्हणजे जीवन, विश्रांती म्हणजे मृत्यू, हे आपल्या आयुष्याचं ब्रीदवाक्य मानून वाटचाल करणाऱ्या एका कृषीरत्नाची कथा ऐकूया. भारत आजही खेड्यांचा देश मानला जातो. त्याचबरोबर शेतीप्रधान देश म्हणूनही भारताची ओळख आहे. भारतात शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत असलं तरी देखील ग्रामीण भागाचं महत्त्व आणि गरज पूर्वी इतकीच राहिलेली आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 60% लोकसंख्या ग्रामीण भागात, 20% लोकसंख्या ही निमशहरी, तर 20% लोकसंख्या शहरी भागात राहते. शेतीवर उपजीविका असणाऱ्यांची संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 50% इतकी आहे. त्यामुळेच पुन्हा खेड्याकडे चला अशी हाक दिली जाते. आजच्या देशाच्या अर्थकारणात शेतीचं उत्पन्न आणि त्यापासून मिळणारी सुबत्ता याचा वाटा सर्वाधिक आहे, हे विसरून चालणार नाही. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा वापर शहराबरोबरच ग्रामीण भागातही होतोय. इंटरनेट असलेले मोबाईल आणि संगणकीय यंत्रणाचा वाढता वापर आज ग्रामीण भागातही होतो. संपर्काची यंत्रणा सर्वदूर उत्तमपणे सुरू आहे. मात्र ग्रामीण भागाचा विकास अजूनही धीम्या गतीने होत असल्याचं दिसतं. ग्रामीण भागाचा विकास प्रामुख्याने शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या वाढीनेच होऊ शकतो. ग्रामीण भागाचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने भारताचा विकास होणार आहे, तरच भारत विश्वगुरू होणार आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. ग्रामीण भागात शेती, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन ही प्रामुख्याने व्यवसायाची साधनं आहेत. याला जोडूनच ऊसापासून साखर कारखाने व गुऱ्हाळे, कापसापासून सूतगिरण्या, दूध डेअरी अशी तंत्रज्ञानयुक्त व्यवसायाची जोड देखील मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात यासाठी सहकार चळवळ मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर खासगी व्यवसाय देखील वाढतोय. ग्रामविकासासाठी समाजातील प्रत्येक घटक सक्रिय झाला पाहिजे. कष्टकरी शेतकरी समृद्ध, आनंदी होण्यासाठी प्रत्येकानेच पुढे येण्याची गरज आहे. खेड्याकडून शहराकडे जाऊनही ज्यांनी आपल्या गावाची, आपल्या ग्रामीण भागाची नाळ तोडलेली नाही, आजही खेड्यांचा विकास व्हावा, शेतकऱ्याला उद्योजक म्हणजेच श्रीमंत बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगून अविरत काम करतायत,
अशा सामान्यातून असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या, शेतकरी ते उद्योजक झालेल्या श्री पांडुरंग राऊत यांची सविस्तर ओळख करून घेऊया. मित्रांनो, ही ओळख आपण बारकाईने ऐका, आत्मसात करा, कारण यात तुम्हाला अनेक मुद्दे असे मिळतील ज्यात संकटाला जराही न घाबरता कसं पुढे जावं आणि कष्ट, चिकाटी, प्रामाणिकपणा असेल तर यश तुमच्या पायाशी लोळण घालतं हे तुम्हाला समजेल. साखर कारखाना म्हटलं की आपल्याला आठवतात मोठमोठे राजकारणी, साखर सम्राट, नाहीतर दरवर्षी होणारी शेतकरी कामगारांची ऊस आंदोलनं. त्यामुळे हा उद्योग हे सामान्य माणसाचं काम नाही असाच समज आपल्या सगळ्यांच्या मनात झालाय. पण साखर कारखान्याच्या बाबतीत नियमाला अपवाद असतात. हे श्री पांडुरंग राऊत यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केलं. एका कंपनीतील हेल्पर ते साखर कारखान्याचा व्यवस्थापक, हा प्रवास थक्क करणार आहे. त्यांनी वयाची 75 गाठली असली तरी आजही एखाद्या तरुणाला लाजवेल असंच त्यांचं काम आहे. हीच तर यशाची खरी गुरुकिल्ली आहे. महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीने ग्रामीण भागाच्या विकासात मोलाची भर घातली. याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं काहीच कारण नाही. सहकारी क्षेत्रात राजकारण शिरल्यानंतर आता काही खासगी कारखानेही कामगिरी चांगली पार पाडताना दिसतात. त्यात कळंब तालुक्यातील रांजणीच्या नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज या साखर कारखान्याचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत पुणे जिल्ह्यातल्या राहूजवळच्या श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याची वाटचाल आता सुरू आहे. या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग राऊत आहेत. त्यांनी या कारखान्याची धुरा आपल्या खांद्यावर अगदी लीलया पेलली आहे. पांडुरंग राऊत यांची धडपड, जिद्द, प्रामाणिकपणा पाहून भाजपचे विद्यमान प्रदेश सरचिटणीस आमदार विनोद तावडे हेही नंतर या कारखान्यात सहभागी झाले आणि हा एक दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर पाटेठाणा तालुका दौंड येथे श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगाची स्थापना 2002 मध्ये पांडुरंग राऊत यांनीच केली. त्यावेळी शेतकरी उद्योजक झाला पाहिजे या ध्येयाने प्रेरित होऊन घेतलेला हा निर्णय मोठ्या धाडसाचा होता. सामान्य कार्यकर्ता किती मोठं काम करू शकतो याचं आदर्श उदाहरण या कारखान्याच्या रूपाने राऊत यांनी समाजापुढे मांडलं. पांडुरंग राऊत म्हणजे अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे आलेला एक सच्चा संघ स्वयंसेवक. म्हणूनच स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवत तळागाळातल्या लोकांचं हित जपण्याचं काम ते या कारखान्याच्या माध्यमातून करत आले. कारखाना खाजगी असला तरी तो शेतकऱ्याचा आहे ही भावना मनात ठेवून ते कारखाना चालवतात. आज या कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी 400 लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिलाय. त्याचबरोबर 10,000 कुटुंबांना अप्रत्यक्ष आर्थिक लाभही मिळवून दिलाय. श्रोतेहो, ही कामगिरी छोटी नाहीये. प्रतिवर्षी त्यांनी साखर उत्पादनाची व्याप्ती वाढवलीच आहे, पण संलग्न उद्योगाची निर्मिती करून कारखान्याला काही गोष्टींमध्ये स्वावलंबी बनवलंय. पांडुरंग राऊत आज कारखान्याचे चेअरमन आहेत, पण चेअरमन पदाचा कोणताच थाटमाट त्यांच्या वागण्यात आपल्याला दिसतच नाही. त्यांच्या राहणीतला साधेपणा आणि विचारातील प्रगल्भता त्यांच्या समोरच्याला प्रभावित करते. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या उक्तीप्रमाणे स्वतःला सिद्ध करताना त्यांच्या समोरचा मार्ग जितका खडतर होता तितकाच आव्हानात्मकही होता. पुणे नगर रस्त्यावरील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ही राऊत यांची कर्मभूमी. इथूनच जवळ असणारी राऊतवाडी हे त्यांचं जन्मगाव. वडील आबाजी राऊत हे शेतकरी होते. बाबूराव दौंडकर यांच्याबरोबर ते जनसंघाचं काम करायचे. राजकीय सामाजिक क्षेत्रात वावर असणाऱ्या आबाजी राऊत यांची आर्थिक परिस्थिती मात्र बेताचीच होती, पण त्यांच्याकडे कर्तृत्व होतं. 1.5 एकर शेतीवर सुरू केलेला संसार फुलवत नेत त्यांनी स्वकर्तृत्वावर शेतीचं क्षेत्र 30 एकरांपर्यंत वाढवलं. त्यामुळे त्यांना कुटुंबाची चिंता फारशी उरली नव्हती. अशा कुटुंबात पांडुरंग राऊत यांचा जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण राऊतवाडीतच झालं. 1942च्या सुमारास
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य राऊतवाडीसारख्या खेड्यात सुरू झालं होतं. गावात संघाची शाखा भरायची. राऊतांचे शाळेपासूनचे मित्र कैलासवासी संभाजी करपे यांचे वडीलच शाखा चालवायचे. त्यामुळे कैलासवासी भाऊसाहेब करपे हे संघचालक म्हणून काम पाहत होते. त्यामुळे शालेय जीवनापासूनच राऊत यांचा संघाशी स्नेह जुळला आणि तो अद्यापही कायम आहे. शिक्षणाविषयी त्यांना फारशी ओढ नव्हती. मुलाने घरच्या शेतीत लक्ष घालावं यासाठी वडील प्रयत्नशील असताना पांडुरंग राऊत यांना मात्र तंत्रशिक्षणाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. स्क्रूड्रायव्हर, पाना हातोडा, नटबोल्ट, वायर रिवाइंडिंग अशी मशीन टूल्स त्यांना सतत खुणावत असत. वडिलांनी त्यांना ऑइल इंजिन भाड्यानं देण्याचा उद्योग काढून दिला. पण इंजिन भाड्यानं दिल्यावर नुसतं बसून राहणं राऊतांना पसंत नव्हतं. त्यावेळी सन 1970च्या आसपास बाजारात इलेक्ट्रिक मोटारी आल्या होत्या. आपण मोटार रिवाइंडिंगचं काम शिकावं असं पांडुरंग राऊत यांना वाटू लागलं. एकदा वडिलांनी चाकणला कांद्याची गाडी पोहोचवण्याचं काम त्यांना सांगितलं असताना ते चाकणला गाडी सोडून चुलत्याकडे ठाण्याला गेले. तिथे काही दिवस काम केल्यानंतर ते ठाण्याहून पुण्यात आले. पुण्यात त्यांना मोटार रिवाइंडिंगचा स्वतंत्र व्यवसाय करायचा होता. परंतु वडिलांनी याच काळात त्यांच्या लग्नाचा घाट घातला. 1971 साली त्यांचं हडपसर येथील कैलासवासी हरिभाऊ ससाणे यांच्या कन्येशी लग्न झालं. त्यानंतर पत्नीला गावी राऊतवाडीलाच ठेवून ते पुन्हा पुण्यात आले. दारूवाला पुलावर त्यांची बहीण कैलासवासी सत्यभामा पिंगळे यांच्याकडे ते राहत होते. बहिणीकडे राहत असताना ते मार्क इलेक्ट्रिक या कंपनीत हेल्पर म्हणून काम करू लागले. तिथे त्यांनी जवळपास 7 ते 8 वर्ष नोकरी केली. त्यानंतर पांडुरंग राऊत आणि त्यांच्या काही मित्रांनी मिळून विठ्ठलवाडी पुणे येथे एक वर्कशॉप सुरू केलं. त्यांची 4 मालक आणि 1 कामगार अशी व्यवस्था होती. चौघेही पार्टनर एका कामगाराबरोबर काम करायचे. काही छोटी मोठी कामं त्यांना मिळायची, पण त्यात फारसा पैसा मिळत नव्हता आणि त्यामुळे पत्नीला पुण्यात आणता येत नव्हतं. संसारात सारी ओढाताण सुरू होती. असेच काही दिवस काढले. 1982 मध्ये विठ्ठलवाडी सोडून राऊत हडपसरला गेले. या मधल्या काळात थोडे थोडे पैसे साठवत 3000 रुपये भांडवलावर त्यांनी हडपसरला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मग बायकोलाही पुण्यात आणलं. मोटार रिवाइंडिंगचं ज्ञान आणि आजपर्यंतच्या अनुभवाच्या जोरावर काम आणि संसार जोडीनं सुरू झाला. त्यावेळी उमेदीच्या काळात पत्नीने दिलेली साथ राऊत यांच्यातल्या उद्योजकाला पूरकच ठरली. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःला सिद्ध करण्याची एखादी संधी नक्कीच येते. श्रोते हो, प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःला सिद्ध करण्याची एखादी संधी नक्कीच येते. तशीच ती राऊत यांच्या आयुष्यातही आली. अहमदनगर जिल्ह्यातल्या एका साखर कारखान्यातील इलेक्ट्रिकल मोटार रिवाइंडिंगचं काम त्यांना मिळालं. दिवस रात्र केलेल्या उत्तम कामावर कारखानदार अगदी खुश झाले. बिलाबरोबरच त्यांनी राऊतांना मोठी रक्कम बक्षीस म्हणून दिली. या प्रसंगाने पांडुरंग राऊत यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. खरं तर घरच्या शेतीत त्यांनी लक्ष घातलं असतं तर त्यांना असे उपद्व्याप करण्याची गरजच भासली नसती. परंतु संघ शाखेवर जागृत झालेली स्वकर्तृत्वाची भावना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्यामुळेच तर त्यांनी हा सगळा आटापिटा केला. त्याला 1986-87 मध्ये अखेर फळ मिळालं. या काळात त्यांच्याकडे काही साखर कारखान्यांची कामं येऊ लागली आणि त्यांचं नशीबच पालटलं. सायकलवरून फिरणारे राऊत आता लुनावरून फिरू लागले होते. नवे नवे जॉब मिळत गेले तशी त्यांची उलाढालही वाढत गेली. माणसे जोडणे आणि जोडलेल्या माणसांशी कायमचं नातं प्रस्थापित करणे हा छंद राऊतांना होता. त्यामुळे ठाणे मुंबईत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेच्या कार्यासाठी वेळ देता आला नाही. पण हडपसरला आल्यावर त्यांनी पुन्हा एकदा या कार्याला वाहून घेतलं. शाखा घेण्यापासून ते नगर कार्यवाह पदापर्यंत काम करत त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला. मोटार रिवाइंडिंग कामामुळे साखर कारखान्यांशी त्यांचा सतत संबंध येतच होता. याच दरम्यान वडकी नाला येथे एक उद्योग वसाहत उभी करण्यात आली. कानिफनाथ उद्योग भारती असं त्याचं नामकरण करण्यात आलं.
या औद्योगिक वसाहतीच्या उभारणीत श्री राऊत यांचं मोलाचं योगदान आहे. अनेक उद्योगांना या वसाहतीच्या माध्यमातून चालना मिळाली. यापूर्वी हडपसर पुणे येथे कार्यान्वित असणारे राऊत त्यांचं मेघदूत रिवाइंडिंग वर्क्स हे याच वसाहतीत स्थलांतरित करण्यात आलं. हळूहळू राऊत यांचं सामाजिक विश्व बहरू लागलं. अनेक व्यक्ती, अनेक संघटना, व्यापारी, कारखानदार यांच्याशी त्यांचा संबंध येत गेला. त्यांच्यातील नेतृत्व गुण, सचोटी, निर्णय क्षमता याची त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना जाण आहेच. पण हे गुण राऊत यांनी अत्यंत मेहनतीने आणि आत्मपरीक्षणातून विकसित केलेत. 1986 साली हडपसरच्या जनसेवा सहकारी बँकेच्या निवडणुकीला राऊत उभे राहिले आणि ते निवडून येऊन या बँकेचे संचालक देखील झाले. पुढच्याच काही वर्षात या बँकेचे ते उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षही बनले. बँकेचं कामकाज पाहत असताना अनेक लहान मोठे उद्योजक बँकेकडे कर्ज मागण्यासाठी येत. याचबरोबर काही साखर कारखान्यांचे प्रतिनिधी कर्ज मागण्यासाठी भेटत असत. या निमित्ताने त्यांना साखर कारखान्याशी संबंधित अर्थकारण नव्याने कळत गेलं. अनेकदा साखर कारखान्यांना कर्जाच्या निमित्ताने भेटी देण्याचा व तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रसंगही त्यांच्यावर येई. जनसेवा सहकारी बँकेचे चेअरमन या नात्याने काम करताना त्यांनी काही खासगी साखर कारखान्यांच्या उभारणीसाठी अर्थसहाय्य दिलं. याचबरोबर अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांना बँकेतर्फे कर्ज देऊन त्यांच्या विकासाला राऊत यांनी चालना दिली. शेतकरी उद्योजक बनला पाहिजे, याचबरोबर परिसरातील शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे या ध्येयाने श्री राऊत हे सुरुवातीपासूनच प्रयत्नशील होते. सामान्य माणसाची आर्थिक उन्नती साधलीच पाहिजे हे ध्येय समोर ठेवून त्यांनी आपल्या जवळचे सहकारी श्री विकास रासकर, श्री बबनराव गायकवाड, कैलासवासी संभाजी करपे, कैलासवासी शिंदे नाना, श्री शहाजी बोरुडे, श्री योगेश ससाणे, श्री कचरे नाना यांच्याशी चर्चा करून आपणही खासगी साखर कारखाना काढूया असा विचार मांडला. या काळात संघ परिवारातील माननीय श्री बी ठोंबरे, कैलासवासी गोपीनाथ मुंडे, माननीय श्री नितीन गडकरी इत्यादी मंडळींनी साखर कारखाने सुरू केले होते. अशी अनेक उदाहरणं डोळ्यांसमोर असल्याने अखेर पांडुरंग राऊत आणि त्यांच्या मित्रमंडळींनी मिळून साखर कारखाना सुरू करण्याचं निश्चित केलं. कारखान्यासाठी जागा ठरवली. त्यावेळी राऊत यांचे पाहुणे कैलासवासी दिनकर नाना शिंदे यांनी साखर कारखान्याचा परवाना घेऊन ठेवला होता. तो राऊत यांना दिला आणि कारखाना उभारणीचा श्रीगणेशा झाला. भांडवल उभारणी हा या उद्योगातील महत्वाचा भाग होता. त्यावेळी जनसेवा सहकारी बँकेने प्रमुख बँक म्हणून काम पाहिलं. स्वतःची प्रतिमा, पद या भांडवलावर पांडुरंग राऊत व त्यांच्या सहकार्यांनी नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत तसंच मुंबईपासून परळीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आणि भांडवल उभं करण्याचा प्रयत्न केला. कारखान्याची बाजू समर्थपणे मांडून 11 नागरी सहकारी बँकांकडून टप्प्याटप्प्याने कारखान्याला कर्ज मंजुरी उपलब्ध करून दिली. यामध्ये स्वर्गवासी विजयराव कुलकर्णी, श्री वसंतराव देवधर, स्वर्गवासी बापू दरेकर व स्वर्गवासी प्रेमचंद मेहता यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. जसजसा निधी जमा होत गेला तसतशी कारखाना उभारणीत प्रगती होत गेली. बँकेचं भाग भांडवल आणि कर्ज यांचं प्रमाण एकास एक असावं अशी बँकेची अट असल्याने कर्जाच्या रकमे एवढंच भाग भांडवल उभं करणं आवश्यक होतं. प्रवर्तक तसेच ऊस उत्पादक शेतकरी यांनी शेअर्स घेऊन ही समस्या सोडवली. हा काळ अनेक संकट आणि समस्यांचा होता. म्हणूनच एका अर्थाने पांडुरंग राऊत यांच्यातल्या उद्योजकाच्या परीक्षेचा होता. पण प्रत्येक संकटाला सहजपणे सामोरे जाणारे राऊत यावेळी सुद्धा समर्थपणे पुढे जात राहिले. अशा वेळी जोडलेले सर्व सहकारी, तज्ज्ञ मंडळी तसेच श्री शहाजी बोरुडे, श्री AR पाटील व बी ठोंबरे यांनी मोलाची साथ दिली. समाजात निर्माण केलेली प्रतिमा, प्रतिष्ठा प्रत्यक्ष पैशाहूनही मोठी ठरते हे राऊत यांनी याच काळात अनुभवलं. कारखान्यात मशिनरी बसवताना प्लांट कमी खर्चात उभा करण्यासाठी अनेक तज्ज्ञ व्यक्तींनी
सहकारी मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. आपलं ज्ञान, अनुभव पणाला लावून निस्वार्थपणे सल्ला दिला. याचं श्रेय सुद्धा प्रत्येकाशी मित्रत्वाचे संबंध निर्माण करणाऱ्या राऊत यांनाच द्यावं लागेल. या काळात जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे अशा अनुभवातून पुढे जात असंख्य अडचणींना तोंड देत सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांनी त्यांचा कारखाना सज्ज केला. सुरुवात करताना कारखान्याची तांत्रिक चाचणी घेणं गरजेचं होतं. सन 2004-05च्या हंगामात ऊसाअभावी सर्वच कारखाने जानेवारी-फेब्रुवारीतच बंद झाले. अशा परिस्थितीत पांडुरंग राऊत यांनी पत्रकार परिषदेतून तसंच आजूबाजूच्या कार्यक्षेत्रात स्वतः जाऊन सर्व शेतकऱ्यांना त्यांचा ऊस चाचणीकरिता राखून ठेवण्याचं आवाहन केलं. आश्चर्य म्हणजे शेतकऱ्यांनी राऊत यांच्यावर विश्वास दाखवून ऊस राखून ठेवला आणि एप्रिल अखेर तो कारखान्याला चाचणीकरिता उपलब्ध करून दिला. त्यावेळी राऊत यांनी सुद्धा त्यांचा विश्वास सार्थ ठरवत त्यांना कबूल केल्याप्रमाणे ऊसाचा दर मिळवून दिला. कारखान्याची उभारणी टप्प्याटप्प्याने झाल्यामुळे आणि भांडवलाअभावी सुरुवातीच्या काळात बॉयलिंग विभागाला वरच्या बाजूला छत घातलं नव्हतं. कारखान्याची चाचणी एप्रिल महिन्यात सुरू होती. खरं तर एप्रिलमध्ये कधीच पाऊस पडत नाही, पण त्या वर्षी वादळी पाऊस झाला आणि यांचं नुकसान झालं. अशा अनेक चांगल्या वाईट अनुभवातून राऊत यांचं व्यक्तिमत्व घडत गेलं. या उद्योगातही खूप स्पर्धा आहे, पण राऊत यांच्या श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या आसपास असणाऱ्या कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक मंडळ, कर्मचारी संघटना आणि शेतकरी संघटना यांच्याशी अत्यंत सलोख्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध असल्याने या कारखान्यांची एकमेकात असलेली स्पर्धा अगदी निकोप आहे. त्यामुळे प्रत्येकाचीच कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. कारखान्यांच्या यशाचं श्रेय ते स्वतःकडे घेत नाहीत. साखर कारखाना आमच्या सर्वांचा आहे. आमच्या कार्यकारी मंडळाने त्यासाठी खूप कष्ट घेतलेत. हे एकट्या दुकट्याचं काम नसून त्यासाठी उत्तम टीमवर्कची आवश्यकता आहे, असं राऊत सातत्याने सांगतात. टीममध्ये कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री DM रासकर, सरव्यवस्थापक श्री PM मते, चीफ इंजिनियर श्री DS शिंदे, प्रोडक्शन मॅनेजर श्री RN यादव, फायनान्स मॅनेजर श्री BM नरके इत्यादी मोजके सहकारी लाभले. कोणताही व्यवसाय एका रात्रीत यशस्वी होत नसतो. त्यामागे प्रचंड मेहनत घ्यावी लागते. या मेहनतीत सातत्य असावं लागतं. परस्परात प्रेमभावना असावी लागते. एखादा व्यवसाय प्रगतीच्या उच्च शिखरावर गेला तर त्याचे मालक उच्च शिक्षित असतात किंवा त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी उद्योजकीय असते. पण यापैकी जवळ काहीच नाही, परंतु केवळ प्रचंड मेहनत, प्रामाणिकपणा, परस्परांबद्दलचा विश्वास, सचोटी या जोरावर श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याला प्रगतीपथावर नेऊन ठेवलंय. पांडुरंग राऊत यांनी देशविदेशात अनेक ठिकाणी दौरे केले. युरोप, इस्रायल, इजिप्त, रशिया, सिंगापूर, चीन व अमेरिका अशा देशात ते अभ्यासक म्हणून फिरले. परदेशात शेतीसाठी आधुनिक मशिनरी जास्त तर लेबर कमी वापरले जातात. पाण्याची बचत, कामातील शिस्त, देशप्रेम, स्वच्छता या गोष्टी त्यांना परदेशात आकर्षाने जाणवल्या. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याद्वारे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. याचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळतो. देशप्रेमाची प्रखर भावना जपणारे राऊत अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आपल्या देशातही असावं यासाठी नेहमी तळमळतात. जमिनीचा कस, ठिबक सिंचन योजना अशा गोष्टींचा अभ्यास करून शेतकऱ्यांसाठी ऊस विकास कार्यक्रम कारखान्यात राबवला जातो. यामध्ये रासायनिक, जैविक खते, कृषी औषधे याविषयी मार्गदर्शन, ऊस विकास कार्यशाळा, शेतकऱ्यांना दर्जेदार ऊस बियाणे उपलब्ध करून देण्याची सोय, शेतकऱ्यांच्या शेतीतील मातीचं परीक्षण कारखान्यामार्फत मोफत केलं जातं. साहजिकच ऊस उत्पादकतेत वाढ होऊन शेतकऱ्यांचं एकरी उत्पन्न वाढलंय. आता फक्त साखर उद्योगावरच अवलंबून न राहता साखर उद्योगाच्या जोडीला उपपदार्थ निर्मितीची प्रक्रिया सुरू झालीय. 2012 मध्ये कारखान्याचा 10 मेगावॅट क्षमतेचा सहविद्युत निर्मिती प्रकल्प यशस्वीपणे सुरू झाला.
आसपासच्या जुन्या कारखान्यांमध्ये सर्वप्रथम हा मान राऊत यांच्या कारखान्याला मिळाला. विजेच्या बाबतीत कारखाना स्वावलंबी झाला असून उरलेली वीज महामंडळास निर्यात केली जाते. कारखान्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने कारखान्यातील सर्व कार्यालये, सर्व विभाग संगणकीकृत करून एकमेकांशी संपर्क व्यवस्था करण्याची सोय करण्यात आली आहे. 2011 मध्ये कारखान्याची गाळप क्षमता 2500 मेट्रिक टन होती. 2011च्या हंगामात कारखान्याने पांडुरंग राऊत यांच्या नेतृत्वाखाली 4,30,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं. 11% साखर उतारा मिळवत 5 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं. त्याशिवाय 16 कोटी रुपयांची गुंतवणूक करून कोजनरेशन प्लांट उभारणीच्या कामाला सुरुवातही करण्यात आली. डिस्टिलरी सुरू करण्याची तयारी चालवली. महत्वाकांक्षी 30,000 लिटर प्रतिदिन अल्कोहोल निर्मिती क्षमतेच्या डिस्टिलरी प्रकल्पाची सुरुवात झाली. गेल्या 6 वर्षांपासून हा प्रकल्प कार्यान्वित असून त्यामध्ये अल्कोहोल व इथेनॉल उत्पादन चालू आहे. कारखान्यात इतर उपक्रमांबरोबरच पांडुरंग राऊत यांनी सामाजिक भान जपताना अनेक सामाजिक उपक्रमही राबवले. यामध्ये ऊस मजुरांच्या मुलांसाठी साखर शाळा, मजुरांसाठी विमा योजना, पतसंस्थेची स्थापना, वृक्षारोपण, जलयुक्त शिवार, ऊस विकास उपक्रम, ऊस तोडणी मजुरांकरिता स्वच्छतागृह, स्नेहमेळाव्यांचं आयोजन, कर्मचाऱ्यांसाठी ग्राहक भांडार, कर्मचाऱ्यांच्या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महिला बचत गटांची स्थापना, आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती अभियान असे अनेक उपक्रम राबवले. या व्यतिरिक्त जनसेवा सहकारी बँकेत संचालक असल्यापासून पांडुरंग राऊत लघु उद्योग भारती या लघु उद्योजकांच्या संघटनेतही सक्रिय सहभागी आहेत. सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याने संघाची शिस्त त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि औद्योगिक जीवनात दिसून येते. काम करण्याची धडाडी, प्रामाणिकपणा आणि निर्णय क्षमता या गोष्टी हेरून 1988 मध्ये त्यांना जनसेवा सहकारी बँकेवर संचालक म्हणून घेण्यात आलं. त्यावेळी बँकेचं डिपॉझिट होतं 6 कोटी रुपये आणि कर्मचारी होते फक्त 30. पांडुरंग राऊत सलगपणे 15 वर्षे या बँकेवर संचालक होते. त्यामुळे 2003 साली 500 कोटींहून अधिक डिपॉझिट असलेल्या या बँकेत 350 लोकांना रोजगार मिळाला आणि राऊत कारखान्याकडे अधिक लक्ष देता यावं म्हणून बँकेतून बाहेर पडले. बँकेचे संचालक म्हणून काम करत असताना राऊत यांचा सामाजिक दर्जाही उंचावला होता. म्हणून त्यांनी कधी आपलं पाऊल वाकडं पडू दिलं नाही. जी जबाबदारी आली ती प्रामाणिकपणे पार पाडत त्यांनी सातत्याने इतरांच्या भल्याचाच विचार केला. त्यांची कार्यशैली विचारात घेऊनच 2002 मध्ये त्यांच्याकडे जनसेवा सहकारी बँकेच्या चेअरमन पदाचा कार्यभार सोपवला गेला. ही जबाबदारी त्यांनी अत्यंत नेकपणे पार पाडली. शेतकऱ्यांना कारखान्याचे शेअर्स घेता यावेत म्हणून एक योजना जनसेवा बँकेमार्फत राबवली गेली आणि उर्वरित रक्कम वसई अर्बन बँक, बोरिवली अर्बन बँक, सांगली अर्बन बँक, वर्धा नागरी बँक, वाई अर्बन बँक, जिजामाता महिला बँक, सांगली अर्बन बँक, देवनागरी बँक आणि राजर्षी शाहू बँक यांच्याकडून कर्ज घेऊन उभी केली. ज्यासाठी जनसेवा सहकारी बँकेचं संपूर्ण सहकार्य मिळालं व ते आजही मिळतंय. आजही सारी कर्ज कारखान्यानं वेळेवर फेडली आहेत. आज त्यांचा कारखाना IDBI कडून कर्ज घेऊन सहविद्युत निर्मिती प्रकल्प उभारणीच्या तयारीत आहे. स्वतःसाठी लागणारी वीज स्वतः उत्पादन करून उर्वरित वीज विद्युत महामंडळास देण्यात येणार आहे. त्यामधून कारखान्यास जास्तीचं उत्पन्न तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर विजेच्या बाबत कारखान्याला व राज्याला स्वयंपूर्ण बनवण्याची त्यांची ही धडपड खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. श्रोते हो, यशस्वी व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं, पण त्यासाठी सर्वप्रथम स्वतःचा शोध घ्यायला हवा, आपली क्षमता आजमावायला हवी, असं पांडुरंग राऊत सांगतात. मोठ्या उद्योगात व्यापक दृष्टी, धाडसी स्वभाव, झटपट निर्णय घेण्याची क्षमता, नव्या गोष्टी आत्मसात करण्याची वृत्ती अशा गोष्टी यशाला कारणीभूत ठरतात. टीमवर्क करावं लागतं. अशा वेळी प्रत्येकाला सांभाळूनही घ्यावं लागतं.
त्यासाठी जिभेवर साखर ठेवून काम करण्याचा सल्ला ते देतात. तसंच कामाव्यतिरिक्त एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला हवं. चांगल्या कामाचं कौतुक तर प्रसंगी काही चुका असल्यास त्या समजावून सांगायला हव्यात असंही त्यांना वाटतं. त्यांच्या या व्यवस्थापन कौशल्यामुळे कित्येक वर्षांनंतर आजही त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या सोबत आहेत. शेतकरी उद्योजक झाला पाहिजे या ध्येयाने प्रेरित झालेल्या पांडुरंग राऊत यांनी केलेल्या उद्योजकता वाढीसाठी त्यांना सिटीजन्स इंटिग्रेशन पीस सोसायटी, नवी दिल्ली राष्ट्रीय रत्न पुरस्कार, काउन्सिल फॉर नॅशनल डेव्हलपमेंट नवी दिल्लीचा भारत गौरव पुरस्कार, तर उद्योगश्री गौरव सन्मान समिती मुंबई यांचा उद्योगश्री पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलंय. कार्यमग्नता म्हणजे जीवन, विश्रांती म्हणजे मृत्यू असं वाटणाऱ्या पांडुरंग राऊत यांना 75व्या वयानंतरही निवृत्तीची गरज भासत नाही. सर्वांच्या आयुष्यात गोडवा निर्माण करण्यासाठी उसाला ज्याप्रमाणे मशीनमध्ये जाऊन चिपाड झाल्यावरच त्यातल्या गोड रसाची साखर होण्याचं भाग्य लाभतं, त्याचप्रमाणे अनेक कष्ट सोसून संकटाचा सामना केल्यावरच सामान्य व्यक्तीला उद्योगश्री होऊन स्वतःबरोबर इतरांच्या आयुष्यातही नंदनवन फुलवता येतं. उद्योगश्री पांडुरंग राऊत यांची जीवन कहाणी आपल्याला हेच सांगते. साखर कारखान्याचे चेअरमन म्हटलं की एक वेगळाच रुबाब असतो. आजूबाजूला कार्यकर्ते असतात, आलिशान गाड्या असतात, कडक खादीचे कपडे, एक वेगळीच राजकीय प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. पांडुरंग राऊतांकडे यातील काहीच नाही. सर्वसामान्यांप्रमाणे राहूनही काम मोठं करता येतं याचं मूर्तिमंत उदाहरण पांडुरंग राऊत. कारखान्याचा कार्यभार सांभाळता सांभाळता त्यांनी अनेक उद्योजकांना मदतीचा हात दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उद्योजक आज यशस्वीपणे उभे आहेत. भांडवल, कच्चा माल, कुशल तंत्रज्ञान, बाजारपेठ, व्यवस्थापन, नफा तोटा असं सर्वकष मार्गदर्शन ते करत असतात. राहणीमान एकदम साधं आणि ते करत असलेल्या कामाचा ते कधीच पडेजाव करत नाहीत. एका यशस्वी उद्योजकाकडे जे गुण लागतात ते सर्व गुण पांडुरंग राऊत यांच्याकडे पुरेपूर आहेत. नवीन गोष्टी शिकण्याची त्यांची उर्मी अगदी आजही ताजीतवानी आहे. कुठलाही भेदभाव न करता सहकार्यांना आदराची वागणूक देणं हे राऊत यांच्या कार्यपद्धतीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अनेक चांगली माणसं आज त्यांच्याबरोबर काम करायला एका पायावर तयार असतात. कारखान्याच्या यशाचं हे एक गमक आहे. प्रत्येक माणसाशी माणुसकीच्या नात्यानं वागणं हा स्वभाव असल्यामुळे संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचं भलं कसं होईल याचा विचार पांडुरंग राऊत सातत्याने करत असतात. किंबहुना ते त्यांच्या कामातूनही दिसून येतं. ऊस तोडणी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न फारच गंभीर आहे. त्यावर साखर शाळा हा एक उपाय आहे, परंतु ते समाधानकारक असं उत्तर नाही. ते मिळवण्याच्या शोधातून त्यांनी शिक्रापूरला ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी म्हणून निवासी वसतिगृह उभारलं. जवळपास 100 मुलांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय त्यांनी त्या ठिकाणी केली. आज तिथे मुलांची संख्या कमी आहे, पण नजीकच्या काळात एवढ्या मोठ्या संख्येने मुलं एकत्र येतील असं हे एकमेव ठिकाण असेल. मुलांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी अशा वसतिगृहाची गरजच होती. ती राऊत यांनी संभाजी भुजबळ वसतिगृहाच्या माध्यमातून पूर्ण केली. त्या ठिकाणी राहण्या खाण्याबरोबरच मुलांवर चांगले संस्कार कसे होतील याचीही त्यांनी काळजी घेतली आहे. ऊस तोडणी कामगारांचे जसे काही प्रश्न आहेत तसेच शेतकऱ्यांचेही काही मूलभूत प्रश्न आहेत. ऊसासारख्या नगदी पिकामुळे शेतकऱ्यांच्या खिशात पैसा खुळखुळत असला तरी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी त्यांना आजही सरकारपुढेच हात पसरावे लागतात. छोट्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यातून त्यांना बाहेर काढायचंय. त्यासाठी वेळेत आणि खात्रीशीर मार्गाने पैसा उपलब्ध होईल असं काहीतरी करण्याची गरज आहे. हीच गरज ओळखून पांडुरंग राऊत यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी एका पतसंस्थेची स्थापना केली. 4 कोटी रुपयांचं भागभांडवल असलेल्या या पतसंस्थेमुळे आज अनेक शेतकऱ्यांची आर्थिक विवंचना संपली. कारखान्याशिवायही पांडुरंग राऊत सामाजिक क्षेत्रातही कार्य करतात. हडपसर येथे 1998 साली
स्वर्गवासी विजयराव कुलकर्णी यांच्या बरोबरीने जनसेवा न्यासाची स्थापना केली गेली. आज या न्यासामार्फत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. पांडुरंग राऊत यांचा मुलगा श्री माधव न्यासाचा कार्यकारी विश्वस्त या नात्याने उत्तम काम पाहतो. या संस्थेमार्फत योगासन वर्गापासून महिलांसाठीच्या रोजगार प्रशिक्षण शिबिरापर्यंत विविध स्वरूपाचे उपक्रम राबवले जातात. तसेच हडपसरला इंग्रजी माध्यमाची एक शाळाही चालवतात. या शाळेला CBSE बोर्डाची मान्यता असून 10वी पर्यंत शाळा मोठ्या उत्साहाने सुरू आहे. यामध्ये सुमारे 1200 विद्यार्थी शिकतायत. त्याचबरोबर तळेगाव शिक्रापूर येथे इंग्रजी माध्यमाची जयवंत पब्लिक स्कूल देखील श्री अनिल भुजबळ व श्री विकास रासकर यांच्या बरोबरीने श्री माधव राऊत सांभाळतात. प्रसिद्ध अमूल डेअरी बरोबर करार करून 50,000 लिटर दुधाचा पॅकेजिंग व्यवसाय देखील श्री माधव राऊत मोठ्या चिकाटीने सांभाळतायत. राऊत यांना एक मुलगा व 2 मुली आहेत. त्यांचीही लग्न झाली आहेत. त्यामुळे सांसारिक जबाबदाऱ्या कुठल्याच शिल्लक नाहीत. खरं तर सांसारिक जबाबदाऱ्यांची जाणीव मला माझ्या पत्नी सुभद्रा हिने कधीच करून दिली नाही. संसाराचा सारा भार तिनेच पेलला. मी मात्र माझ्या पद्धतीने काम करत राहिलो. त्यामुळे तिची खूप ओढाताण झाली असणार, पण त्याबद्दल तिने कधीच तक्रार केली नाही. मी जे काही करेन त्यात तिने मला मनापासून साथ दिली आणि तिच्यामुळेच हा प्रवास शक्य झालाय, असं पांडुरंग राऊत अगदी आवर्जून सांगतात. पत्नी शिकलेली असो वा अडाणी, ती आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि म्हणूनच पुरुषाचं कर्तृत्व फुलतं. पांडुरंग राऊतही ही गोष्ट मान्य करतात. अर्थात त्यांच्यातला कार्यकर्ता त्यांना स्वस्थ बसू देत नाही. तरीही त्यांनी तो सतत जागृत ठेवलाय, म्हणून त्यांना ही झेप मारता आली. आणि अर्थातच त्यांच्यातला कार्यकर्ता त्यांना कधीच स्वस्थ बसू देत नाही. त्यांनी त्यांच्यातला कार्यकर्ता जागृत ठेवला, म्हणूनच त्यांना ही एवढी मोठी झेप मारता आली. प्रत्येकानेच आपल्यातला कार्यकर्ता असा जागृत ठेवला तर पांडुरंग राऊत यांच्यासारखी झेप प्रत्येकाला घेता येईल. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचं टीमवर्क खूप छान आहे. किंबहुना कामगार, अधिकारी, शेतकरी, संचालक मंडळ यांचा प्रचंड विश्वास राऊतांवर आहे. ते कधीच कोणाला मी चेअरमन आहे अशी वागणूकच देत नाहीत. प्रत्येकाला ते आपल्या कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती वाटतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना मनमोकळा संवाद असतो. सर्वच क्षेत्रात त्यांचा व्यापक व उच्च पातळीवरील जनसंपर्क आहे. मात्र ते त्याचा कधीच गवगवा करत नाहीत. परिसराच्या विकासात कारखान्याचं योगदान खूप मोठं आहे. हडपसर येथे शैक्षणिक संकुल, वसतिगृह, बस स्टँड असेल, विविध शाळांना मदत असेल, जवानांच्या कुटुंबियांना सन्मानित करणं, 25,000 वृक्षांची लागवड, आधुनिक ऊस रोपांचा पुरवठा, गोशाळा असेल, असे अनेक उपक्रम सदैव चालू असतात. व्यापक हिताचा विचार करून कोणतंही काम सचोटीनं केलं तर त्यात यश नक्कीच मिळतं. पण त्याचबरोबर अनेकांच्या आयुष्याला गती देण्याचंही काम घडतं. काही नवं करून दाखवण्याची जिद्द आणि निर्णय क्षमता अंगी असल्याशिवाय इतकं मोठं काम उभं राहू शकत नाही. पांडुरंग राऊत यांचा आजवरचा एकूण प्रवास पाहिला की वारंवार याचाच प्रत्यय येतो. श्रोतेहो, श्री पांडुरंग राऊतांसारखा व्यापक दृष्टिकोन, दूरदृष्टी, मोठी स्वप्न पाहून ती सत्यात उतरवण्याची सचोटी आजच्या तरुण वर्गाकरिता खरोखर आदर्शवत आहे.